गुड मॉर्निंग. भाग्यश्री वाळीकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. माझी गुड मॉर्निंग अशी झाली होती की दोन्ही घराच्या बाहेर निघालं की दोन्ही साईडला असे फड पेटवलेले दिसले, म्हणून मी व्हिडिओ घेतलेला आहे. तर सकाळची सुरुवात सूर्यनारायण उगवायच्या आतच यांनी फड पेटवलेला होता. तर ऊस गेल्यानंतर असा पालापाचोळा जाळतात, कोणी कुटी करतं, ठीक आहे. तर मला जायचं होतं या तयारीसाठी लवकर भराभर आवरून. तर मटणची करी आणि बिर्याणी असा मस्त बेत होता, आणि त्यानंतर ज्वारीची भाकरी आणि किंवा बाजरीची भाकरी असंही होतं. एवढे सगळे पाहुणे मंडळी जमले होते सगळ्या या कार्यक्रमासाठी. तर असे मस्त जाऊन ज्वारीच्या भाकरी केल्या, मस्तच छान वाटलं. चुलीवर मस्त स्वयंपाक करायला आणि गप्पा ठोकत स्वयंपाक करायचा म्हणजे मजाच वेगळी असते की नाही. तर मग काय, सगळ्या मस्त अशा हारावर मस्त सगळ्यांनी भाकरी भाजून ठेवलेल्या होत्या अशा कडक कडक, आणि इकडं भांडी घासायची सुरू होते आणि भाकरीही करायच्या सुरू होत्या. अशा 200 माणसांचा स्वयंपाक होता त्यांचा. आणि मग काय, सगळे विहीणबाईपासून ते सगळे जण असे कामाला लागलेले होते. आमच्या इथं एक रुईचा मसोबा आहे, तर त्याला हे 2 बोकड त्यांनी केले होते रानाच्या शेजारच्या. आणि तर दोन्ही साईडच्यांचे कार्यक्रम होते, म्हणून मला जावं लागलं. तर असं होतं. चला मग एक एक पद्धत सगळं दाखवते तुम्हाला, कोणाचं काय काय सुरू आहे. माझं सर्व आवरून मी व्हिडिओ काढला थोडासा. चला मग काय, एवढ्या साऱ्या भाकरी करून रेडी झाल्या होत्या, म्हणजे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक कंप्लीट झाला होता. जेवणाची तयारी फक्त राहिली होती. हे होतं मेशोवरून मागवलेलं. तर खूप छान वाटलं, क्वालिटी पण छान वाटली, आणि खूप दिवस झाले यूज करतात तर तेही छान वाटलं, म्हणून म्हटलं. आणि इथं आजी सगळ्यांसोबत आपलं गप्पामध्ये रंगली. व्हेजमध्ये होतं हे पिवळा बटाटा, चपाती आणि आमटी. सर्वांनी भाग्यश्री वाळीकर या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बरं, कोण फोन बघत होतं, तर इथं व्हेजिटेरियनसाठी जेवणासाठी बसवलं होतं आम्हा सर्वांना. तर मीही जेवण केलं त्यामध्ये, आणि छोट्यांसंग थोड्याशा गप्पा मारून निघाले दुसऱ्या शेजाऱ्यांच्या घरी. तर रानाच्या दोन्ही बाजूंनी 2-2 शेजारी आहेत, तर दुसऱ्यांचाही थोडा कार्यक्रम होता, म्हणून त्या ठिकाणी गेले. ते पाठीमागं दिसलं ते तुम्हाला, जे त्यांची टोळी आहे की ऊस तोडण्यासाठी, तर त्यांचे ट्रॅक्टर धुण्यासाठी चालू होता, कारण का ती टोळी जाणार होती आजच्या दिवशी. तर ही तयारी सुरू होती त्यांच्यासाठी. व्हेज पुलावा केला होता मस्त. आणि मग काय म्हणलं, चला तिथंही जाऊन यावं, थोडंसं आलोय म्हणून तरी सांगावं ना आपण. मग इथं सगळी गडबड सुरू झाली होती, जेवणाची सुरू झाली होती. त्यांनी सर्व आवरून आपल्या आपल्या गावी जाण्यासाठी आनंदी झाले होते. मस्त रेडी होऊन त्यांना मस्त गोडधोड जेवण करून, मस्त नवीन कपडे घेऊन, आणि लहान मुलांना मस्त नवीन कपडे घेऊन त्यांच्या गावी पाठवायचं असतं, आणि पूर्ण 1 वर्षाने ते येणार असतात. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाच खूप छान वाटलं, कारण का ते आपल्या गावी जाणार आहेत. हिवाळ्यात त्यांनी खूप काम केलेलं असतं, आणि आता त्यांना उन्हात सहन होत नसल्यामुळं त्यांनी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दोन्ही मालकही खुश आणि कामगारही खुश, त्यात काय मजाच मजा ना. किती किलोमीटर चल? 20 किलो चल का 30 किलो चल? लांब आहे अजून आमच्या गावात ना, लांब अजून पाहुणा आहे ते सगळं आमचं. छान झालंय ना. किती वेळ लागतो तुमच्या गावाला जायला? आज संध्याकाळी बसणार, तर उद्या 6 वाजता पोचणार. 6 वाजता. तुम्ही तर शूटिंग करता मला माहित आहे. तुम्हाला करमलं का इथं? चांगलं वाटलं का? मालक कसा आहे? चांगला आहे का? पुढच्या वर्षी येणार का? येणार ना. हा,
आता तुम्हाला गावाकडे जाऊन काय काम असते? काय नाही बसणार निवंत काय द्यायचं. निवंत बसणार. मग तुम्हाला म्हणलं आता राहा अजून 1 महिना तर कामाला नको म्हणताय. काम होत नाही आता त्यांना उन्हाचं त्याच्यामुळे चालले ते आता. पडायला लागलं आता काम आणि त्यांनी पण चांगलं काम केलं आल्यापासून. काय नाही मालकाला ताप दिला नाही काय नाही. आमचं सारखं जरा त्यांना घेतच नाही. मग काय तर इकडे बघा की लय अवघड असतं. साडी आणली आहे मस्त. लेकीसाठी आणली, लेकीसाठी म्हणते ताई. आज आमच्या जावायच्या लेकीचं लग्नाचं लेकीसाठी कपडे खरेदी, त्यांना सरप्राईज गिफ्ट देणार आहे. सरप्राईज गिफ्ट, बर्थडे गिफ्ट. तुम्ही काय देता बर्थडे गिफ्ट? Birthday नाही, anniversary. खरं सांगायचं तर आज दिवसभर सगळे नुसते कार्यक्रमच होते, तर हा शेवटचा आणि लास्ट कार्यक्रम होता. ते म्हणजे ॲनिव्हर्सरीचं असं मस्त डेकोरेशन केलं आणि ॲनिव्हर्सरीचं स्टिक लावला आणि बाकी काय असतं फुलं वगैरे टाकणं ते आहे तेच. आणि त्यानंतर जी साडी दिली होती त्याचं साडीचा ब्लाऊज पीसही कटिंग सुरू होती इकडं. आणि मी ह्या कार्यक्रमाला स्वराजला घेऊन गेली होती. त्यानंतर ॲनिव्हर्सरी डेकोरेशन रेडी झालेलं आहे. 12 मेंबर डेकोरेशन करतो. 12ची एक्झाम आहे तरीही ती आली होती ॲनिव्हर्सरीला. तर थोड्या वेळच लागतो त्यामुळं आली होती. तर मग काय सगळे कपडे घेतले म्हणजे जे की नवीन आणले होते गिफ्टमध्ये. तर ह्या होत्या ड्रेस आणि ही होती साडी. फायनली सोनालीताईंनी ती साडी घातली, खूप छान दिसत होत्या त्या. आणि मग काय हा होता बड्डेचा केक आणि पहिल्यांदा मांडली स्वराजनी एंट्री. त्यानंतर आपल्या बहिणीला ओवाळायला दाजींना गेली आपली लाडाची छोटी बहीण. मग काय आपला पाहू. त्यानंतर आपला मुलगाच आपल्याला ओवाळतोय म्हणून सोनालीताईंनी अशी एक छानशी स्माईल दिली, कारण का ती नॅचरल होती. आई म्हणून एक स्माईल येणं आपल्यासाठी एक नॅचरल आहे, आई म्हणून एक. फायनली ॲनिव्हर्सरीचा केक कट झाला. मग काय आणि वरून असा मस्त पाऊस पडत होता, छानच. मग काय आणि आपल्या भावांना स्प्रे आणलाय केकची वाट लागू नये म्हणून असं थोडंसं हात ठेवले. तर मग कितीही केलं तरी ते केमिकल आहे ना म्हणून. आणि केक हे अन्न आहे त्याच्यामुळे एवढं करणं भाग होतं. मग काय दाजींच्याच अंगावर मांडला का तर दीदीला स्प्रे आवडत नाही म्हणून. इंजिनियर घरी आला की असं येडे चाळे करायचा प्रश्न करतात. तर हा आहे राहुल भैया, हा आहे फर्स्ट इयरला आणि नवीनच गेला त्याच्यामुळे अशी मस्ती करतोय बघा. मग काय केक कट करून तो भरवला आणि थोडी दीदीची मज्जाही केली बहीण भावानं. त्यात काय हा इंजिनियर घरी आलाय म्हटल्यानंतर असंच काम करणार, थोडेसे केक वेस्टेज घालवणार. आता तुम्ही म्हणसाल आता ह्यांच्या हाताला काय झालेलं आहे, तर त्यात मी थोडक्यात सांगते. आमचं केकही बनवायचं काम सुरू करते आणि तर त्यांच्या हाताला हात फ्रॅक्चर झाला होता. तो कशाने तर ट्रॅक्टरचे टायर
ची पंक्चर काढून आणल्यानंतर खूप जास्त हवा होती आणि ती एकदम अशी ब्लास्ट होऊन हातावर पडला आणि हाताचं हाड क्रॅक झालं. आणि हे होतं अनबॉक्सिंग केलं गिफ्टचं. तर त्यात काय होतं ते पाहूया. मस्त छान असा गणपतीचा फोटो होता. आमच्या इकडं देवभक्त खूप आहे, त्याच्यामुळं असंच गिफ्ट द्यावं लागतं. मग काय, ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट 3D प्रिंट होती, त्याच्यामुळं खूप छान वाटत होती. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज.